होतीस की या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमुळे मी आणि वेदा अजून जवळ येऊ, पण त्याऐवजी माझी वेदा माझ्यापासून अजून दूर झाली. हे काय केलंस तू? वेदाचे बाबा, माझं ऐका तरी. दादासाहेब, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी वेदाला घेऊन येते आणि वेदाच्या बाबांना सुद्धा घेऊन येते. ही पूजा आणि हा कार्यक्रम नक्की होणार. हा, मी आले. बस मीरा, बस. किती गोंधळ घालणार आहेस अजून? किती ढोंग करणार आहेस? हे इतकं सगळं करून तुझ्या मनाला समाधान मिळालं नाही अजून? नाही माया, नाही. तिचं समाधान झालंच नसेल. तिला आहे ना कुठला तरी असा मोठा गोंधळ अपेक्षित होता. अच्छा, म्हणजे अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन ह्या कारणाकरता होतं. तर काय ग मीरा, अजून किती त्रास देशील ग आमच्या अथर्वला? आणि हे सगळं करून तुला मिळतं काय? नाही नर्मदा, मी काहीच केलेलं नाहीये. वा रे वा, चोर तो चोर वर शिरजोर. आमच्या अथर्वशी असं वागायला आणि आम्हाला सगळ्यांना असा त्रास द्यायला, आमची बदनामी करायला तुला काहीच कसं वाटत नाही ग? कम ऑन मॉम, का वाईट वाटेल तिला काही? त्या आपल्या रामपुरे घराला ती स्वतःचं घर मानते कुठे? मीरा, माझा तुझ्यावर खूप विश्वास होता. खरंच खूप विश्वास होता. मला खात्री होती तू अथर्वचं आयुष्य सावरशील. आज तू माझ्या सगळ्या अपेक्षा डोळ्याला मिळवलीस. नाही, आणि आज चूक तुझी नाहीच आहे. माझी आहे चूक मीरा, माझी चूक आहे. कारण मी सगळ्यांचा विरोध असतानाही तुला गृहप्रवेश करू दिला. खूप मोठी चूक केली मी मीरा, आणि माझ्या चुकीचे परिणाम माझ्या अथर्वला भोगावे लागतात. वेदा, बाळा बाळा, प्लीज प्लीज दार उघड ना बाळा. एकदा मला तुझ्याशी बोलू दे ना प्लीज. बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला एकदा तुझ्याशी बोलायचा एक चान्स दे ना प्लीज. मी नाही मारले तुझ्या आईला, मी नाही मारलं माझ्या अंबिकाला. वेदा, प्लीज दार उघड ना बाळा, प्लीज. एकदा बोलू दे मला तुझ्याशी. एक बाळा, प्लीज एकदा दार उघड. आपण बोलूयात. मी तुला समजावेन, सगळं सांगेन तुला. प्लीज एकदा दार उघड ना प्लीज. तुम्ही जा इथून. वाईट आहात तुम्ही. मला माहिती आहे तुम्हीच माझ्या आईला मारलं आहे. तुम्ही माझ्या दुसऱ्याला सुद्धा मारणार होतात ना? मॉन्स्टर आहात तुम्ही. प्लीज प्लीज बाळा, असं बोलू नकोस. तुझा बाबा आहे मी. आय लव्ह यू. I love you, Veda. Mama, please.
प्लीज प्लीज एक दादा उघड ना, मला बोलू दे ना तुझ्याशी प्लीज. वेदा प्लीज. लांब हो आमच्यापासून. तिथे मंदिरात मला सगळ्यांसमोर तुझा अपमान करायचा नव्हता म्हणून मी तिकडनं निघून गेलो. आता का आली आहेस इथे? तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता मी. काय म्हणाली होतीस तू? या सेलिब्रेशनमुळे वेदा माझ्या जवळ येईल, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होईल. आणि काय झालं? काय झालं? माझी वेदा सगळ्यांसमोर माझ्यावर अंबिकाला मारण्याचा आरोप करून गेली. वेदा माझ्या जवळ येण्याची, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होण्याची जी थोडीशी आशा होती, थोडीशी, ती पण संपली. आता तू संपवलीस. तू